लेट्स डू दॅट. शुअर. म्हणजे प्रेक्षकांना आपल्याला कळेल जे बघतात की हे चिकटवलेलं काही नाही आहे. सो आम्ही फक्त हे Okay. उचलून घेतो. सो मी आता ह्याच्यावर ठेवून का हा त्याच्यावर ठेवून तू बॅलन्स करून बघ. आता हा ठेवताना ओके. तू जर असा साधा ठेवलास तर इट्स नो फन. तो कोणीही ठेवू शकेल किंवा याचे जे Okay. ब्रॉड साईड्स आहेत, तो अगदी असा ठेवलास तर तो इझिली उभा राहील बरोबर ना या ब्रॉड साईडवर. त्याच्याऐवजी ह्या कोणत्याही हे कॉर्नर्स आहेत, ह्या कॉर्नर्सवर त्याला उभं करायचा प्रयत्न कर. मला पेपर सेट करून दिलेला आहे. हां. आणि अजून एक आहे Task. की त्याच्यातलं एक छोटंसं टेक्निक सांगतो जेव्हा करताना की तू एखादा पॉईंट असेल जो तू खालच्या एखाद्या ग्रूवमध्ये किंवा एखाद्या पॉईंटवर तू सेट करतेस, तेव्हा तू मूव्ह करून म्हणजे असं हलकं फक्त बघायचं हलवून दगड. 3 पॉईंटला तो लॉक होतो. स्टोन स्टॅकिंग करताना आपण एक अजून वेगळ्या दृष्टीने असं बघू शकतो की डिसिजन मेकिंग इज वन थिंग. ओके. इंटरेस्टिंग. कारण आपण जसं तू विचारलंस की कोण दगडं मिळाले तर तू कोणते दगडं किंवा कसे करायचं शेप. सो यू डिसाईड इट देअर. सो यू डिसाईड हाऊ टू मेक इट. जर एखादं होत नसेल तर चेंज करायची ही आपली डिसिजन असते. सो यू डिसाईड ऑन द फ्लाय की आपल्याला काय. नमस्कार. मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉडच्या नवीन कोऱ्या निसर्गरम्य एपिसोडमध्ये. नर्मदेतले गोटे असं म्हटलं तर काय डोक्यात दगड भरलेत तुझ्या असं म्हटलं तर, पण तेच दगड तेच नर्मदेतले गोटे घेऊन आज स्टे बॅलन्स्ड असा एक छान एपिसोड आपण करणार आहोत. त्या दगडांमध्ये सुद्धा काही सौंदर्य आणि काही मेडिटेशन पॉवर असते असं जर कोणी सांगितलं तर. आणि तेच सांगायला आज आपल्याबरोबर आलेत अमेय देशपांडे. अष्टपैलू व्यक्तिमत्व, शंखनाद, संतूर, कार्पेंट्री आणि कायरन. मी बरोबर म्हटलं कायरन? सांगेन मी थोडंसं. हेच तो सांगणार आहे आपल्याला की आज आपण रॉक बॅलन्सिंग जे म्हणतो, तुम्हाला आत्ता एक पिक्चरमध्ये दिसत असेल, त्याच्याबद्दलच आपण आज माहिती करून घेणार आहोत. अमेय, वेलकम टू द शो. थँक्यू. IT-मध्ये काम करताना ह्या पॅशनबरोबर तो कसा जोडला गेला हे आज त्याच्याकडून जाणून घेऊया. अमेय, तुझी जर्नी कशी सुरू झाली? म्हणजे IT-मध्ये जॉब करत असताना सुद्धा तुझे हे जे विविध छंद आहेत, पॅशन्स आहेत, ते तू एवढ्या नेटाने परस्यू करू शकतोस, त्याचं कारण सांगशील? नक्की. मी खरं सांगायचं तर सुरुवातीला खूप इंट्रोवर्ट किंवा फक्त आपलं सर्कल छोटंसं, बरं, माझे मित्र काही आणि नातेवाईक, आई बाबा, एवढंच माझं सर्कल होतं. म्हणजे आता मी जो आहे आणि मी स्वतःला जेव्हा मागे वळून बघतो तर देर इज अ वास्ट चेंज. आणि याच्यासाठी बेसिकली कपल ऑफ थिंग्स हॅपन. आणि जेव्हा हे कॅरियर करायला लागलो ते डॉट्स तिथे कनेक्ट झाले. सो अराउंड 2010 मी विपश्यना केली. बरं. त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा आणि तिसरं म्हणजे पंढरपूरची वारी. सो मी पूर्ण नाही केली आहे पण त्यातले काही टप्पे केलेत. बट ऑल धिस 3 इव्हेंट्स बेसिकली मोल्डेड और चेंज्ड. आणि याच्यातनं मग थोडंसं अध्यात्म म्हण किंवा मेडिटेशन म्हण याची ओळख झाली, हे कळायला लागलं. आणि मग ते जॉईन होऊन ऑलरेडी मी इंजिनिअरिंग केलेलं आणि तसंही माझा फिजिक्स हा आवडता विषय, त्यामुळे ते आर्ट थोडंसं आवडतच होतं. सो आर्ट, फिजिक्स आणि हे मेडिटेटिव्ह या तिघांचं अमॅलगमेशन इज बेसिकली व्हॉट आय एम डुईंग दिस. वाव. ह्या सगळ्यांचं आत्ता त्यांनी जे सिम्प्लिफाय करून जे सांगितलं आणि ह्या सगळ्यांचा फिजिक्स, आर्ट आणि मेडिटेशनचा जो काही तू एवढं सिम्प्लिफाय करून सांगितलंस, तेवढं ते सिम्पल नक्कीच नाही आहे. आपण नंतर एकदा हँड्स ऑन तो मला दाखवणार आहे तेव्हा आपण बघूया. हे जे काही तुम्हाला इथे दगडधोंडे, रॉक्स दिसत आहेत, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या वजनाचे असे वेगवेगळे जे आहेत, आणि त्यांनी ते
असे आरामात बॅलन्स केलेले आहेत. हे जेव्हा तो करत होता मगाशी तेव्हा मी बघत होते आणि आत्ता त्याची जेव्हा मी जर्नी ऐकली तेव्हा मला असं जाणवलं की मेडिटेशन प्लेज मेजर पार्ट इन दिस. आपण म्हणत होतो की अँझायटी, स्ट्रेस, त्या संबंधात सांगशील थोडं? नक्की. आजचे प्रॉब्लेम्स तुम्ही कोणत्याही जनरल माणसांना विचारा. सो जनरली म्हणजे मुलांसंदर्भात किंवा ॲडल्ट संदर्भात कोणालाही येस. की की बेसिकली मुलांचं असं होतं की स्क्रीन टाईम खूप जास्त असतं. म्हणजे मुलांचंच का, Actually. आपलं पण असतं. सो Definitely. स्क्रीन टाईम खूप जास्त असणं, सगळं क्विकली हवं असतं ना, फटाफट सगळं, हां. ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे एक चित्त राहणं होत नाही. आणि आई वडील नेहमी मुलांना सांगत असतात, माझे आई वडीलही मला सांगत होते नेहमी की एक चित्त एखाद्या गोष्टीत कर, कॉन्सन्ट्रेशन कर, बैठक हवी, हे सांगायचे. आणि आपणही सांगतो मुलांना, बट ते कसं करायचं म्हणजे नुसतं सांगून मे बी होत नाही. किंवा स्क्रीन टाईम, त्याचा स्क्रीन काढला तर त्याच्या बदल्यात आपण त्याला काय देतोय. सो तुझेच काही एपिसोड्स मी बघत होतो, हिमांगी आहे किंवा सोनिया आहे, या कसं पुस्तकं किंवा गेम्स, क्रिकेट वगैरे काहीतरी अल्टरनेटिव्ह. सो यू नीड टू गिव्ह सम अल्टरनेटिव्ह इफ यू पुल आउट द स्क्रीन इन फ्रंट ऑफ यू. ॲक्च्युली सेकंड आहे की मी बघतो ना, एन्झायटी, अँगर, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल इतक्या कॉमन. म्हणजे आधी या आपल्याला कधी मे बी लहान होतो तेव्हा या ऐकायला पण मिळायचं नाही. खरं. आता तर मी बघतो की म्हणजे अगदी मिसुरडं फुटलेल्या मुलांना सुद्धा एन्झायटी अटॅक्स येतात. हो. सो हाऊ डू वी टॅकल दिस थिंग्स. सो या दोघांचंही बेसिकली काही सोल्युशन हवं असेल ना, सो यू फाइंड दिस इन मेडिटेशन. बट देन अगेन मेडिटेशन इज अ व्हेरी बिग वर्ड. आणि मेडिटेशन म्हटलं की पहिल्यांदा थोडीशी भीतीच वाटते की अरे मेडिटेशन म्हणजे बसायचं आहे, ध्यान लावायचं आहे, काय करायचं आहे, माहीत नाही टेक्निक्स काय. सो इफ वी सिम्प्लिफाय दिस, इफ वी गेमिफाय दिस, बेसिकली त्याला एक खेळ म्हणून, बट इफ यू अचीव द सेम थिंग्स थ्रू अ गेम, अ मेडिटेशन, बट थ्रू अ गेमिफिकेशन, देन इट्स ऑलवेज. कारण गेम्स हे कोणाला आवडत नाही, लहान मुलांना तर आवडतातच, मोठ्यांनाही ते आवडतात. सो ह्या सगळ्याचं जर सांगड घातली आणि केलं तर दिस इज व्हॉट वी गेट इन दिस स्टोन स्टॅकिंग. कमाल. म्हणजे स्टोन स्टॅकिंग, लुक ॲट इट ॲज अ गेम पॉईंट ऑफ व्ह्यू अँड अचीव अ मेडिटेटिव्ह स्टेट थ्रू इट. म्हणजे जर आता ही स्क्रीन नाही बघायची आहे किंवा आता मी हे मोबाईल माझा खाली ठेवला आहे, मग मी काय करू. तू यू ॲड्रेस्ड अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. जनरली आपण स्वतःला असेल किंवा मुलांना असेल, आपण फक्त म्हणतो ते बाजूला ठेव, मोबाईल बघून, पण मग काय कर हे नाही सांगत आपण. सो इफ वी गिव्ह सच काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज, अमेझिंग आहे ही कन्सेप्ट, फार आवडली अमेय. आणि त्याच्यात मी थोडंसं अजून ॲड करतो Yeah, की sure. म्हणजे आत्ता हे आपण नेचरमध्ये हल्लो आहे, दगडं आहेत. हो. तर आता म्हणताना की घरी मुलं असतात, नेहमीच काय बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, तर दगडं घरी घेऊन यायची का, तर नॉट नेसेसरी दगडं घेऊन आला तर उत्तमच आहे. तर माझ्याकडे खूप दगडं आहेत. हो. विल कम टू दॅट. येस, बट नॉट नेसेसरी. सो वी कॅन बॅलन्स एनिथिंग. सो घरी मी चहाचे कप असतील, ग्लासेस असतील, अगदी चेअर म्हण, काहीही बॅलन्स करू शकतो. सो यू कॅन फाइंड बॅलन्स इन एनिथिंग. सो इट नीड नॉट बी जस्ट रॉक्स ऑलवेज. आउटडोर आलात केलं छानच आहे, घरी सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. दुसरा मला एक रॉक स्टॅकिंग मधला, वेन आय वॉज रिसर्चिंग फॉर दिस टॉपिक आणि क्वेश्चनियरसाठी, नेचरमध्ये जायला मिळतं ना. आणि ह्या निमित्ताने आजही आम्ही इथे एका वेगळ्या स्पॉटवर आलेलो आहोत. तुम्हाला आता बॅकग्राऊंडला हे आवाज येत असतील आणि आय एम नॉट गोइंग टू एडिट दॅट मच, कारण ते इतकं छान आमच्याबरोबर आता मर्ज होत आहेत, आवाज असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. दगडांकडे बघण्याची दृष्टी बदलली माझी. सडनली आय वॉज लुकिंग ॲट एव्हरी, म्हणजे जेव्हापासून डिस्कशन सुरू आहे तेव्हापासून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरचे मला दगड असे वेगळे, हां हा छान आहे, हा घेऊया का. एक माझा क्वेश्चन, हो, टुडे आय माइट साऊंड व्हेरी लेमॅन काइंड ऑफ, कारण मी हे फर्स्ट टाइम बघितलं आहे. इवन फोटोत बघणं वेगळं. आम्ही लेह लडाखला गेलो होतो, तिथे असे रस्त्यावर मला खूप दिसत होते.
सो आय थिंक त्याची पण काहीतरी हिस्ट्री असू शकते, नक्कीच. दॅट आपण बोलू. पण माझा आधी एक क्वेश्चन सिम्पल, मग चपटे दगड लागतात म्हणजे आपण नाही का पाण्यात टाकतो बघ असे, बरोबर, हो. तसे चपटे दगड लागतात का तू कुठलेही दगड घेऊन हे करतो का, यू सिलेक्ट अकॉर्डिंगली, हाऊ इज दिस प्रोसेस? आय एम व्हेरी क्युरियस. ओके. सो बरोबर आहे, दगडांमध्येही खूप प्रकार असतात. ॲक्च्युली वजनात वेगळे असतात, शेप्सला वेगळे असतात, त्यांच्या टेक्स्चरला वेगळे असतात. सो ॲक्च्युली कोणत्याही दगडापासून करू शकतो, ॲब्सोल्युटली कोणत्याही दगडापासून करू शकतो. बर. जेव्हा मी जातो आणि दगडांकडे, मला एकतर नेचर म्हणजे आय लव्ह टू गेट माय हँड्स डर्टी. ओके. मातीत असो, झाडांमध्ये असो, रमायला खूप आवडतं. सो जेव्हा दगडं सिलेक्ट करतो, सो जसं आपण झाडांशी बोलतो किंवा प्राण्यांशी बोलतो तसं मी दगडांशी पण बोलतो. सो कोणते दगड घ्यायचे तर मी जनरली बोलतो त्यांच्याशी, आणि वेन आय फील की ओके छान वाटतोय हा, तर मग उचलून एखाद्या ठिकाणी आणून त्याचं जेव्हा काय कॅरन बनवतो. सो इट डिपेंड्स. आता जर जास्ती फ्लॅट दगड माझ्याकडे असतील तर आय टेंड टू मेक एन आर्च. आता याचं एक्झाम्पल द्यायचं तर हा एक मोठा मला लांब आर्च. यू मेक रॉक आर्च. आर्च ओ माय गॉड. हां, जमलं तर आपण ते पण ट्राय करू या दगडांमध्ये. पण आता हा एक लांब दगड मिळाला, सो आय थॉट ऑफ बॅलन्सिंग इट ऑन वन साइड. सो बेसिकली कॅन्टिलिव्हर टाईप ऑफ स्ट्रक्चर. सो इट डिपेंड्स की कोणता दगड मिळतोय तिथे त्या लोकेशनला, आणि मग त्याच्याप्रमाणे आपण कसं त्याच्यातनं आर्ट बघू शकतोय किंवा कसं बॅलन्स करू शकतोय. इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट. त्यांचे टेक्स्चर्स पण खूप वेगवेगळे असतात दगडांचे. काही चपटे गुळगुळीत असतात, गोल असतात, एजेस असतात, रफ असतात, पोरस दगड असतात. येस. म्हणजे आता एकदम जिओलॉजिस्टच झाल्यासारखं होत आहे. ओके. ह्या आर्टबद्दल किंवा हा जो तुझा पॅशन तुझी आहे ते फक्त भारतातच आहे आणि त्याचं एक काही बॅक हिस्ट्री वगैरे आहे? हो. म्हणजे हाऊ इट स्टार्टेड असं आपण. हो, हे जे स्टोन स्टॅकिंग आहे हे वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स म्हणा, कंट्रीज म्हणा, याच्यात असतात. जसं टू स्टार्ट विथ टुंड्रा रिजनमध्ये स्पेशली हे स्टोन स्टॅकिंग असतात, जे पिरॅमिड शेप साधारण ठेवलेले असतात आणि ब्राईटली कलर्ड असतात बऱ्याच वेळा स्टोन्स. अँड दिस इज वे मेकर ऑर पाथ फाइंडर काइंड ऑफ असे यूज होतात. बरं, इंटरेस्टिंग. स्कॉटलँडमध्ये काइंड ऑफ त्या रिजनमध्ये बरियल स्टोन म्हणून पण ते यूज करतात की एखाद्याला बरी केलंय त्याच्यावरती स्टोन स्टॅकिंग असतं. सो आता हे स्टोन स्टॅकिंग म्हणजे अगदी तिथे बॅलन्सच करतात असं नाही, सो रचलेले स्टोन्स असतात. सो ते एक आहे. इफ यू सी इन भूतान और दीज ईस्टर्न कंट्रीज यू विल सी स्तूपाज. सो जे स्तूपाज जे आहेत ते बेसिकली ते त्यांचं धार्मिक त्याच्यात हे आहे. सो ती स्पिरिच्युअल धार्मिक. सो ते स्टोन स्टॅकिंग तिथे असतं. जपानमध्ये यू विल सी इन देअर रॉक गार्डन्स बेसिकली स्टोन स्टॅक्ड असतात. सो बुद्धिस्टचं जे हे आहे तर ते त्याच्या मागे बेसिकली असतं. सो असे वेगवेगळे. सो लडाखची पण याच अनुषंगाने मी एक लडाखची गोष्ट सांगतो. सो जेव्हा मी फर्स्ट टाइम स्टोन स्टॅकिंग केलं ते मी ॲक्च्युली पाहिलं लडाखमध्ये. सो मी लडाखला गेलेलो. मी सोलो ट्रॅव्हलिंग खूप करतो आणि गेलो होतो, बसलो होतो तर एका नदी किनारी मला ते दिसलं आणि एक मुलगा बनवत होता तिथलाच लोकल. ओके. तर मी त्याला बघत बसलेलो आणि मग त्याला जाऊन विचारलं की काय करतायत तुम्ही, कारण माझ्यासाठी ते पहिल्यांदाच होतं. राईट. सो त्याने मला सांगितलं की आम्ही हे असं बनवतो आणि याच्या कोणत्या तरी दगडाखाली आम्ही एखादी छोटीशी नोट किंवा लिहून ठेवतो जी एखादी विश करायची आहे. सो त्यांच्या मान्यतेप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे ती विश फुलफिल होते त्या स्टोन स्टॅक्समध्ये ठेवल्या. म्हटलं इंटरेस्टिंग. सो त्यांच्यासाठी तसं होतं. मी पण करून एखादी माझी विश तिकडे लिहिली गंमत म्हणून माझ्यासाठी, पण केलं. पण मग नंतर मला मग ते म्हटलं की ओके, मग घरी आल्यावर मी परत मग दगडं घेऊन बसलो आणि मग त्याच्यातनं वेगवेगळ्या क्रिएशन्स आणि मग पुढे ती जर्नी स्टार्ट झाली. आत्तापर्यंत तू कोणत्या कोणत्या प्लेसेसवर केलंस? कारण मी तुझे काही फोटोज बघितले, तू पाणी जिथे आहे वॉटर बॉडीजच्या इथे पण करतोस, डोंगरांमध्ये आपण डेफिनेटली करतो. तू मगाशी आर्च म्हटलास. आणि हे सांगताना तू आम्हाला तुझ्याकडचं स्टोन कलेक्शन पण दाखवशील का? नक्कीच की.
शुअर. सो मी जिथे जातो तिथे माझं एक असतं की एक आपली मेमरी म्हणून, टेम्पररी तिथली मेमरी म्हणून एक स्टोन स्टॅकिंग किंवा कॅरेन बनवायचं. ओके. सो भूतानला मी ट्रॅव्हल केलं आहे किंवा साऊथ कोरिया म्हणा, Okay. बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा भारतात सुद्धा अगदी काशीपासनं सगळीकडे किंवा साऊथमध्ये जिथे गेलो तिकडे मी आय मेक दिस. आत्ता नागालँडला गेलेलो, तिथे नागालँडमध्ये पण बनवलं. क्या बात. सो आय लव्ह दिस थिंग्स. आणि प्रत्येक ठिकाणचे जे स्टोन्स मिळतात ते वेगवेगळे असतात. सो आय लव्ह दॅट थिंग. येस. जनरली स्टोन्स उचलू नयेत किंवा काही उचलून आणू नये हे आहे आणि हे मी पाळतो पण, की तिथलं नेचर आहे तिथेच बघावं, एन्जॉय करावं, सोडून द्यावं तिथेच, कारण तिथली एनर्जी तिथेच असावी ती. ओके. पण मी त्याच्यातलं एक सॅम्पल्स म्हणून काही एखादा दगड जनरली कॅरी करतो, सो दॅट आय हॅव दॅट ॲज अ मोमेंटो ऑर ॲज अ सो असे सोव्हिनियर. सो आता जसं काही दगडांमध्ये मी जे कलेक्शन दाखवायचं, तर हा एक खूप पोरस रॉक आहे. सो हा इक्वेडरला मी जेव्हा गेलो होतो तर तिकडे हा व्हॉल्कॅनिक रॉक आहे. So हा खूप हलका असा एक हा स्टोन आहे. हा ऍक्च्युली खूप हलका आहे. हो. जाणवत नाहीये. आत्ता मी हे कायरेन नंतर पाडल्यावर दाखवीन, पण हा जो खालचा स्टोन आहे सो तो कोकणात आणलेला आहे. तो आपला जांभा दगड जो असतो, सो त्यात आयर्न खूप जास्त आहे, खूप हेवी आहे. म्हणजे एवढ्याच साईजचा हा जर एक 100 ग्रॅमचा असेल तर तो मे बी 1 पाऊण किलोचा वगैरे असेल, एवढ्याच साईजचा. सो इट डिपेंड्स ऑन दॅट. सो असे वेगवेगळे हे काही असे क्रिस्टल्स असलेले. सो बाहेरून हा साधा दगड वाटतो, पण आतमधून असे पण मिळालेले दगड आहेत किंवा काही मग शेपमध्ये वेगळे असतात. सो हा माझा एक म्हणजे आवडता फेवरेट दगड म्हणता येईल ठेवतो, कारण बिकॉज इट हॅज अ व्हेरी युनिक शेप. आणि जनरली म्हणजे आपण बोलूच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीबद्दल, पण याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करणं एक थोडंसं डिफिकल्ट चॅलेंज असतं. सो हा काइंड ऑफ बॅलन्सिंगसाठी चॅलेंजिंग आहे. आणि मी जेव्हा इव्हन वर्कशॉप्स करतो किंवा कोणाला शिकवतो, तेव्हा मी जेव्हा लेवल त्यांची वाढवत जातो, तेव्हा मी सांगतो की हा दगड घ्या आणि हा मला बॅलन्स करून दाखवा. अँड दॅट इज फन टू बॅलन्स दिस. अँड वन्स यू गेट धिस थिंग, त्या पॉईंटवर फक्त त्याला बॅलन्स करणं, इट्स अ चॅलेंजिंग थिंग बट इट्स फन. असं पण वेगवेगळं असतं. सो हे बॅलन्स करता आलं म्हणजे त्याचं त्या एका तुझ्या वर्कशॉपमधल्या एखाद्या स्टुडंटची PhD झाली असं आपण म्हणूया. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. एक स्टोनेज मॅनचं एखादं वेपन वाटतंय आणि हे ॲक्च्युली ऑफ बॅलन्स आहे. अमेझिंग आहे. आणि आपण मध्ये मध्ये फोटोज इन्सर्ट करूया, सो दर्शकांना कळेल की आपण काय म्हणजे हाऊ यू कॅन डू इट मॅजिकली. मी हे कायरेन हे जे म्हणते, हे प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे? ऑलमोस्ट. सो बेसिकली हे कसं आहे, केअर, CARE केअर जे आहे, केअर आणि एन, सो केरेन असं प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं. आणि काही लँग्वेजेसमध्ये एन सायलेंट, सो केन असंही त्याला, किंवा रॉक बॅलन्सिंग, स्टोन बॅलन्सिंग, वी कॅन से दॅट. म्हणून आपण एक्सपर्ट्सना बोलवतो. सो आपल्याला विथ मिनिंग आणि ॲक्च्युली प्रॉपर जे रूढी प्रचलित आहेत त्या अँगलनी आपल्याला हे कळतं. आता आपण विसरणार नाही. सो केअर आय विल ट्राय टू इट. एक टेक्निकबद्दल आपण जेव्हा पॉडकास्टबद्दल डिस्कशन करत होतो, एक ह्याचा इम्पॉर्टन्स म्हणा किंवा का करायला हवं किंवा वाय ही इवन गॉट अट्रॅक्टेड टू इट, तर ते टेक्निक त्याबद्दल सांगशील? हो. सो स्टोन स्टॅकिंग जे आहे, केरन जे आहे, सो इट्स बेस्ड ऑन 3 थिंग्स. One is of course meditation. Second, I feel it is about art. Okay. So I say it's MAT, meditation, art, and third is technique or physics. So या तिघांबद्दलही मी अजून सांगतो त्याच्याबद्दल. सो मेडिटेशन, लेट्स गो टू धिस पार्ट. ओके. ज्यांनी विपासना केली असेल किंवा कोणत्याही खूप मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत, म्हणजे श्री रविशंकर असेल, विपासना असेल, किंवा अजून खूप आहेत. म्हणजे हिंदू धर्मातच आहेत का असंही नाही, बुद्धिस्ट याच्यात आहेत, कोणत्याही धर्मात तुम्ही जा, देर आर मेनी मेडिटेशन टेक्निक्स. आणि जर नीट अभ्यास केला त्यांच्याबद्दल, सो यू विल सी दॅट की त्यांचं कोर कुठे जायचं आहे, एक तर गोल आणि स्टेप्स, ब्रॉड स्टेप्स या सेम आहेत, एक्झॅक्टली सेम आहेत.
आणि फक्त कसं ते अप्रोच करायचं इज डिफरंट इन डिफरंट टेक्निक्स. ओके. सो काही टेक्निक्समध्ये जसं विपासनामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण हो. फोकस ही फर्स्ट स्टेप असते. कोणत्याही हां. मेडिटेशनची फोकस कॉन्सन्ट्रेशन ही फर्स्ट स्टेप. सो श्वासावर लक्ष केंद्रित करून असेल. कधी आपण जप करतो म्हणजे बीड्स असतात त्याच्यावर हो. त्याच्याने असेल. जप करतो त्याचं आहे किंवा कुठलं एखाद्या Breath गोष्टीचं work. ब्रेथ आहे, ध्यान करतो. सो हे सगळं बेसिकली जे आपण स्टार्ट करतो एखाद्या मेडिटेशनला दॅट इज बेसिकली टू गेट कॉन्सन्ट्रेशन और फोकस. Yes. अँड दिस इज द फर्स्ट स्टेप फॉर द रेस्ट ऑफ द नेक्स्ट स्टेप्स ऑफ मेडिटेशन. सो ही फर्स्ट स्टेप जी आहे सो ती सेम आपण जेव्हा स्टोन्स बॅलन्स करतो. ओके. सो या स्टोन बॅलन्सिंगमध्ये पहिली स्टेप तीच होते. जेव्हा दगड आपण हातात घेतो सो आपण माइंडफुलनेस हे आपण खूप आजकाल ऐकतो. माइंडफुलनेस कोच असतात. सो माइंडफुली गोष्ट करायची. सो जेव्हा मी मगाशी सांगत होतो की दगड उचलायचे, दगड सिलेक्ट करताना मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो सो दॅट मीन्स आय एम माइंडफुल अबाउट इट. आपण काय होतं बऱ्याच गोष्टी अनावधानाने करत असतो आणि काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक करतो. सो माइंडफुलनेस इज अबाउट जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट करायची ती जाणीवपूर्वक करतो. सो दगड उचलताना यू आर माइंडफुल. यू आर माइंडफुल ऑफ द सराउंडिंग. ओके. जेव्हा आपण स्टोन बॅलन्स करायला लागतो तेव्हा जेव्हा आपण एखादा दुसरा स्टोन एका स्टोनवर उभा करायला जातो तेव्हा आपल्याला त्याच्यात ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. सुरुवातीला मे बी ते आपण खूप जास्त ॲडजस्टमेंट करतो. नंतर त्या मिलीमीटर्समध्ये किंवा त्याच्याही पेक्षा सूक्ष्म होत जातात. आणि त्या जेव्हा सूक्ष्म होत जातात तेव्हा आपण म्हणजे आता कोणत्याही मेडिटेशनमध्ये की सूक्ष्म आपण स्वतः जात जातो. सो यू कम टू द स्टेट की कारण आपल्या माइंडमध्ये मनात नेहमी थॉट्स खूप चालतच असतात. आयदर पुढचं घरी जाऊन काय करणार आहे ते किंवा काल काय झालेलं आहे, आधी सकाळी काय झालेलं आहे, कोण काय म्हणाले, हो हे सगळं आपल्या मनात चालू असतं. आणि ते मग थांबवायचं कसं त्या थॉट्सला. सो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो त्या दगडांवर जेव्हा मी कॉन्सन्ट्रेट करतो तर तेव्हा अशी वेळ येते की ते थॉट्स येत असतात. त्या थॉट्सना मी इग्नोर करतो किंवा थॉट्सना सांगतो की ठीक आहे तुम्ही येत आहेत हरकत नाही पण मला आत्ता ही गोष्ट करायची आहे. सो कीप फोकसिंग ऑन दॅट. आणि ते सूक्ष्म ॲडजस्टमेंट्स दगडाचे करत राहतो. त्यावेळेला थॉट्स आहेत ते काही वेळाने कमी 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 होत जातात अँड यू गेट इन टू द प्रेझेंट. सो दॅट्स काइंड ऑफ अ फ्लो स्टेट ऑफ माइंड विच इज अचीव्ड विथ एनी मेडिटेशन. सो दिस इज वन ऑफ द टेक्निक्स टू अचीव दॅट फ्लो स्टेट ऑफ माइंड. तो आणि मी म्हणजे हे मलाही सुरुवातीला मॅजिक वाटायचं आणि जेव्हा मी शिकवतो आणि स्टुडंट्सना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांनाही नंतर ते प्रचिती येते, त्याचा अनुभव येतो की एखादा जो डिफिकल्ट आता जसं सगळ्यात वरचा स्टोन आहे तो बॅलन्स करत होतो तेव्हा तो सगळ्यात जरा डिफिकल्ट जातो तेव्हा आपण करत जातो आणि जेव्हा एक वेळ येते की जेव्हा आपले थॉट्स काहीच राहत नाहीत, फक्त तिथेच असतो आपण त्या जिथे आहोत तिथे असतो आणि तेव्हा हात सोडला की तो स्टोन बॅलन्स्ड असतो. So always find this happening, and it's always magical when this thing happen. So हे meditation part of this to achieve the focus, achieve concentration, achieve this flow state of mind is what Karen teaches us basically. दूसरा part जो आहे मॅट टेक्निक मधला आपण बघतोय दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आर्ट. येस. सो आय एम इंटरेस्टेड, आय एम व्हेरी क्युरियस टू नो अबाउट इट नाउ. सो आर्ट बेसिकली कसं आहे ना की आपण याच्यात काय शेप बघतो किंवा काय शेप करायचा आहे आपल्याला काही वेळा आधी डिसाइडेड असतो, काही वेळा करत जातो त्यातनं शेप दिसतो. तोच प्रश्न होता की समोर जर असे थोडे दगड तुला किंवा असे रॅन्डमली वी चूज तर मग हाऊ डू यू डिसाइड? बऱ्याच वेळा प्री डिसाइडेड नसतं कसे दगड मिळत आहेत आणि मग ते साधारण मी कसे अरेंज करू शकतोय याच्यावरनं शेप डिसाईड होत जातो. मोठे दगड मिळाले तर थोडासा वेगळा, सगळेच उंच उंच किंवा चौकोनीच अगदी टाईपचे दगड असतील तर थोडासा वेगळा, फ्लॅट दगड असतील तर थोडासा वेगळा, हे असे वेगवेगळे. आणि दरवेळा प्रत्येक केरेन वेगवेगळं असतं. एवढंच का कारण ते करताना बऱ्याच वेळा पडतं, पडल्यावरही परत ते आधीसारखंच बनेल असंही नाही किंवा आता हे उभं आहे
खूप जोराचा वारा आला किंवा हो. काही झालं पडलं आणि मला परत हे बनवायचं असेल याच दगडांच्या सेटने तरी ते परत असं बनेल असंच असं बनेल नाही. असं इट विल नाही. बी ऑलवेज युनिक. सो एव्हरी Wow. कॅरेन इज अ डिफरंट थिंग. वाव. आणि मी बनवलंय आता मला मे बी या कॅरेनमधनं एखादा शेप भासत असेल. आपण जनरली कोणत्या याच्यात शेप शोधत असतो, अगदी ढगांमध्ये पण शेप शोधतो. खरं. तर तसं काहीतरी मे बी तुला वेगळं वाटेल, अजून कोणी बघितलं तर त्याला त्याच्यातनं वेगळं जाणवेल. सो आणि हे एक झालं अबाउट शेप्स. आता हे दगड आहेत, त्या दगडांच्या ऐवजी मी बऱ्याच वेळा काय काय काठ्या काड्या यूज करतो किंवा काही मटेरियल यूज करू शकतो. हे दगडावरच रचलेलं आहे. Right. मध्ये आता परवा मी माथेरानला गेलेलो, तिकडे असे छान 2 झाडांचे असे फांद्या अशा जाड फांद्या अशा व्ही शेपमध्ये होत्या. मग मी त्याच्यावर आडवी एक स्टिक त्या बेचकीमध्ये बसवली आणि त्या स्टिकवर कायरेन बनवलं. सो देन अगेन यू सी इट ॲज अ डिफरंट काइंड ऑफ आर्ट. विथ जनरली पाणी आय टेंड टू डू इट नियर सम वॉटर बॉडीज, लेक असेल, नदी असेल. राईट. अँड दॅट इज बिकॉज की त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे मला रिफ्लेक्शन हा प्रकारच खूप जास्त आवडतो. त्याचं जे प्रतिबिंब पडतं आणि मग जेव्हा जर संथ पाणी असेल आणि त्या अख्ख्या कॅरेनचं प्रतिबिंब जेव्हा खाली पडतं, सो वरचा जो पार्ट एक्झॅक्टली तो खाली रिव्हर्स दिसतो, ते फार सुंदर दिसतं. मग त्याच्याच बरोबर जर सूर्यास्त असेल, सूर्योदय असेल, चंद्र दिसत असेल त्याच फ्रेममध्ये, ते इतकं छान वाटतं ते. सो इट्स ऑल अबाउट आर्ट, हाऊ यू व्हिज्युअलाइज इट, हाऊ यू वॉन्ट इट, हाऊ यू वॉन्ट टू सी इट. फोटोग्राफी करत असल्यामुळे ह्या सगळ्याचंही मला आवड. मग ते फ्रेम कशी असणार आहे, मग मी थोडंसं ते बघतो. सो दिस इज ऑल अबाउट आर्ट, हाऊ यू. मी एक छोटंसं ॲड करीन. दिस इज ऑल अबाउट आर्ट नाही, दिस इज ऑल अबाउट अमेय. आता त्यांनी बोलताना ते मगाशी मी जे म्हटलं होतं अनेक पैलू व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये आता फोटोग्राफी असेल, रिफ्लेक्शन्स, आय मीन रिअली दिस इज अमेझिंग. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. आणि त्यांनी मगाशी जे मेडिटेशनच्या ह्याच्यात जेव्हा त्यांनी सांगितलं की असा मी हात सोडतो आणि आय कुड व्हिज्युअलाइज और आय कुड गेट, म्हणजे जस्ट बाय यू टेलिंग अस आय कुड, म्हणजे असं मला असं झालं की काही आम्हाला हँड्स ऑन करायला मिळालं तर. सो स्टे ट्यून, आपण पुढे हे बघूया. सो आपण मॅट टेक्निकमध्ये मेडिटेशन बघितलं, आर्ट बघितलं, आता ही इज टेलिंग मोर. सो आर्टमध्ये अजून एक छोटीशी गोष्ट, अजून एक मी त्याच्यात अजून काही काही एक्सपेरिमेंट्स पण करत असतो. की जसं आता दिवाळी आली, दिवे असतात. घरी मी ॲक्च्युली माझ्याकडे दगड आहेत, त्याच्यामुळे मी घरी बाल्कनीमध्ये एक कॅरेन बनवलं आणि त्याच्यावर दिवे ठेवले. सो ते इतकं छान वाटत होतं की दिवे, किंवा त्याच्या मागे मग धूप लावून तो धूर आणि त्याच्यावर दिवे. सो एक क्रिएटिव्ह. सो जितकं तुम्ही त्याच्यात क्रिएटिव्ह कराल तितकं त्याच्यात करण्यासारखं आहे. अजून लोक वेगवेगळे टेक्निक्स किंवा आयडियाज सुचतील ते करायचे. सो प्रत्येकाचं इमॅजिनेशन, आणि हेच अजून एक मुलांना सुद्धा करताना त्यांचं इमॅजिनेशनही भन्नाट वेगवेगळे असतात. मी मध्ये एक संस्था आहे सेवा सहयोग, आणि त्यांच्याबरोबर ते एक चेतना म्हणून एक उपक्रम चालवतात जे सेरिब्रल पॅल्सी मुलांसाठी काम करतात. तर त्या मुलांसाठी म्हणून एक वर्कशॉप घेतलं त्या मुलांचं. स्पेशल किड्स देवे. इंटरेस्टिंग. आणि त्यांना जेव्हा दगड दिले, फक्त त्यांचं थोडंसं लहान मुलं असल्यामुळे सांभाळावं लागतं की दगड घेऊन फेकू शकतात, पण ते सोडलं तर त्यांचं इमॅजिनेशन मी बघत होतो ना, ते इतक्या वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघत होते आणि ते स्टोन स्टॅक करत होते की इवन आय वॉज अमेज्ड. आणि स्पेशल किड असल्यामुळे काही काही वेळा त्यांना थोडंसं डिफिकल्टी जात होती, पण त्यांना थोडंसं सपोर्ट दिला की दे वेर इवन एबल टू डू दॅट थिंग. सो दे कुड सी आर्ट इन अ डिफरंट वे. सो हाऊ यू सी आर्ट, हाऊ यू इमॅजिनेशन, सो सगळं त्याच्यात एक येतं. सो दिस इज अबाउट आर्ट पार्ट ऑफ द थिंग. सो मॅटमधलं. येस. नाव वी कॅन गो टू द टेक्निक पार्ट. टेक्निक और फिजिक्स बेसिकली. सो मी इंजिनियर, त्याच्यामुळे मला आणि फिजिक्स आवडता विषय, त्यामुळे हे तर मला ही गोष्ट मला तशीही त्या दृष्टीने पण खूप अट्रॅक्ट केलं स्टोन स्टॅकिंगने. सो बेसिक प्रिन्सिपल जर आपण बघितलं याच्या, म्हणजे अगदी थेरॉटिकल म्हणायचं तर 2 गोष्टींवर स्टोन स्टॅकिंग असतं. एक म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटी पुल्स अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. अँड सेकंड इज फ्रिक्शन. सो दीज आर द 2 थिंग्स विच आर basic necessity for any stone stacking.
एनी बॅलन्सिंग फॉर दॅट मॅटर. ओके. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तर सहज अंडरस्टँड समजण्यासारखं आहे की आपण जसं उभं राहतो 2 पायांवर किंवा तेव्हा आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सरळ असते. एका पायावर जर आपण उभं केलं तर ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होते. ती जोपर्यंत अलाइन्ड आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट बॅलन्स्ड होते. जर ती अलाइनमेंट गेली, त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुमच्या म्हणजे बेसपेक्षा वेगळी झाली तर ते पडतं कोणतीही गोष्ट. सो इट्स ऑल अबाउट बॅलन्सिंग. द नेक्स्ट थिंग इज फ्रिक्शन. सो फ्रिक्शन इज ती का फ्रिक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण 2 जर दगडं म्हणा किंवा 2 वस्तू एकमेकांवर, तर इट नीड्स समथिंग टू होल्ड ऑन. अगदी स्मूथ असेल तर खूप डिफिकल्ट जातं ती एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर. सो इट स्लिप्स ऑफ. सो फ्रिक्शन. सो म्हणून हे टेक्स्चर्स असतात दगडांमधले, तर टेक्स्चर्स आपण खूप यूज करतो स्टोन स्टॅकिंग करताना. सो धिस इज व्हॉट इट इज. ओके. अशात अजून काही गोष्टी ॲड होतात. जसं स्टोन स्टॅकिंग करताना आपण एक अजून वेगळ्या दृष्टीने असं बघू शकतो की डिसिजन मेकिंग इज वन थिंग. ओके. ओके. इंटरेस्टिंग. कारण आपण जसं तू विचारलंस की कोण दगडं मिळाले तर तू कोणते दगडं किंवा कसे करायचं शेप. सो यू डिसाइड इट देअर. सो यू डिसाइड हाऊ टू मेक इट. जर एखादं होत नसेल तर चेंज करायची ही आपली डिसिजन असते. सो यू डिसाइड ऑन द फ्लाय की आपल्याला काय काय चेंज करायचं आहे. अँड देन यू सो दॅट इज डिसिजन मेकिंग. सेकंड थिंग विच आय फाउंड आणि मी अनुभवलं की लर्न अँड अनलर्न. सो आपण नेहमी लर्न शिकणं याच्याकडे, देर इज समथिंग कॉल्ड एज अनलर्न. ओके. सो जे शिकलो आहे ते काय काय वेळा काढून टाकायचं. ओके. इट्स अ कन्सेप्ट बेसिकली की ही मुलांना खूप इझिली जमते. ॲडल्ट्सना ती जमणं डिफिकल्ट असतं, कारण आपला एक स्वतःचा स्टबननेस इगो असतो की मी हे करतो आहे, हे असंच झालं पाहिजे आणि मी हे ठरवलं आहे, मग हे असंच झालं पाहिजे. मुलं कसे असतात की हे नाही होते, आपण हे वेगळं करून बघू, चेंज करू. ओके. सो दॅट लर्निंग अनलर्निंग प्रोसेस हॅपन्स वाईल वी डू दिस. अजून एक त्याच्यात हे आहे की कन्सिस्टन्सी किंवा परसिस्टन्स. सो करत राहणं. आता तू मगाशी पाहिलंस मी हे साधारण एक 4-5 मिनिटात बनवलं. काही वेळा असं होतं की 5-5, 6-6 तास मी बनवत गेलोय. म्हणजे आता मला आठवतं एका डॅमच्या पाशी मी बनवत होतो काय, आणि तेव्हा मला एक केरेन आणि त्याच्या बाजूला आर्च असं बनवायचं होतं आणि ते मी करत होतो प्रयत्न, आणि मला ते बनवायचं होतं म्हणून मी वेगवेगळं, मग काही वेळा तर थोडीशी जागा चेंज करायला लागली मला ते सगळं, पण मला ऑलमोस्ट 5.5-6 तास तिथे लागले. बापरे. आणि मी पाहिलं, म्हणजे मी माझं स्वतःचं एक टाईमलॅप्स रेकॉर्डिंगही लावलं होतं, त्याच्यामुळे मला नंतर कळलं की ऑलमोस्ट 85 to 90 टाइम्स ते पडलं आणि मी ते परत बनवत गेलो. पडत होतं, मी परत बनवत होतो. असे करत करत 5-6 तास माझे त्याच्यात गेले. मी जनरली पाण्याची बाटली माझ्याबरोबर ठेवतो आणि एखादं बिस्किट, सो ते करत करत, पण दॅट इज फन की ते ठीक आहे, करायचं आहे ना, आता पडतंय, वेगळ्या थोडंसं करून बघू, पण कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्यात डेव्हलप व्हायला, तो पेशन्स आपल्यात डेव्हलप व्हायला पण याचा खूप मदत होते बेसिकली. खूप छान. एक सिम्पल रॉक बॅलन्सिंग जर आपण म्हटलं तर त्याच्यातून आपण एवढे सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये पण आणू शकतो. आणि हे इतकं सुंदर टेक्निक आहे, आर्ट पण आहे, टेक्निक पण आहे, मेडिटेशन पण आहे. अमेझिंग अमेय. खूप माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे लिटरली. इट अँड यू मेकिंग इट व्हेरी इझी अँड सिम्पल फॉर अस पीपल लाईक मी मे बी. पण एक माझा असा एक क्वेश्चन आहे की आर्ट म्हटलं ना तर लहानपणी किंवा आत्ता पण आपण रांगोळी काढतो आपण आणि एव्हरी डे वी ड्रॉ आणि आपण ती पुसतो. सो ती पुसली जाणार माहिती असतं. तसंच म्हणजे मला जाणवलं की आता हा स्टॅक आहे, त्याचं पर्सनल कलेक्शन आहे, दॅट इज डिफरंट थिंग. पण असं तू जेव्हा जाशील आणि ते करशील तर ते सोडून तिथे येणार तू, किंवा मग ते पडणार, किंवा तू मगाशी म्हटलं की वाऱ्याने पण पडू शकतं. सो असं ते सोडून यायचं किंवा ते पाडून टाकायचं. सो यू ओके विथ इट, लाईक हाऊ डू यू डील विथ दॅट? ओके. बापरे. जेव्हा आपण मेडिटेशनबद्दलही बोलत होतो ना, हा एक पॉईंट राहिला आणि तू छान, बरं झालं हे विचारलंस मला. राईट. ही इम्परमनन्स. ओके. हे अनित्य आहे. कोणत्याही मेडिटेशनमध्ये पण एक शिकवतात की अनित्य. तर तो अनित्य शब्द म्हटलं की खूप मोठा वाटतो. इट्स बेसिकली इम्परमनन्स आहे, काहीच परमनंट नाही आहे. ओके. सो तसंच हे स्टोन स्टॅकिंग पण. सो
मी जेव्हा बनवतो That's तर so मी nice. तर आहेच, पण मी जेव्हा शिकवतो कोणाला तेव्हा Okay. पण मी हा एक पॉईंट आवर्जून सांगतो आणि त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि तो का याचंही मी एक्सप्लेनेशन देतो की झालं तुमचं की तुम्ही एन्जॉय करा, बघा जितक्या वेळ बसायचे तिथे, त्याच्याबरोबर फोटो काढा, व्हिडिओ काढा, सेल्फी Okay. काढा, सगळं करा. बिकॉज हो. दोज आर मेमरीज. तुम्ही केलं छान वाटतं, मेमरीज तुम्हाला नंतर छान वाटतात. सो कीप मेमरीज. पण जाताना ते पाडून टाका. त्याचे 2 रिझन्स आहेत. एक तर अगदी प्रॅक्टिकल रिझन आहे की ते मी जसं मगाशी म्हटलं की ते पडू शकतं, कारण ते नुसतं बॅलन्स्ड आहे, ते काही हो. चिकटवलेलं नाही आहे. बरोबर. सो ते पडू शकतं. जर एखादी खाली जनावर असेल, कुत्रा मांजर असेल, चाप विंचू असतील किंवा किडे असतील, तर ते पडलं त्यांना इजा होऊ शकते. होय. हे एक अगदी प्रॅक्टिकल रिझन झालं. ओके. सेकंड थिंग इज मोर थोडंसं आपण आध्यात्मिक असं म्हणता येईल बर. की मी हे केलं आहे, हा त्याच्यात आपण अडकून नाही राहायचं आहे. कळलं पाहिजे की ते अनित्य आहे. ओके. आता महाराजांनी, शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बनवले, त्यांचा जो बनवणारे होते त्यांचं नाव आपण कुठेच बघत नाही, किंवा शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं कुठे दिसत नाही. आपण जाऊन त्या तिथल्या दगडांवर जाऊन नावं कोरून येतोय, पण त्यांनी कधीच केलं नाही. बिकॉज अहमभाव जो आहे तो त्याच्यात नसला पाहिजे. सो Wow. म्हणून ते करा, एन्जॉय करा. ओके. त्याच्या मेमरीज घ्या तुमच्याबरोबर, Okay. पण ते जाताना लिव्ह द नेचर ॲज इट इज. अमेझिंग. अजून एक त्याच्यात थोडंसं आहे की आता कधी कधी मी स्ट्रीम्स असतात, ओहोळ असतो, ओके, हो. त्याच्या अगेन्स्ट आर्च किंवा त्याच्या बाजूला बनवतो. तर असंही नाही की ते दगडं त्या पाण्यात टाकून जायचे की तो फ्लो स्टॉप होईल. हो. सो जनरली जर बाहेर न घेतले असतील दगड तर बाहेर तिकडे टाकून द्या. अगदी सेम पोझिशनमध्ये तुम्हाला टाकता येतील का, तर नाही, एवढं केलं नाही तर काही म्हणजे गरज नसते त्याची. पण लिव्ह द स्टोन्स ऑर लिव्ह द एनर्जी वेअर इट इज, अँड कमाल. विच टेल्स अस अबाउट इम्परमनन्स. म्हणून कमाल कन्सेप्ट. आज आपण हळूहळू शेवटाकडे येतोय, तर ॲज युजल आपण एक छान रॅपिड फायर घेऊया. आज तर मी पण खूप इवन आय एम एक्सायटेड टुडे. अमेय, तू मगासपासून जे सांगतोयस की वेगवेगळी दगड आणि हे तू वापरून केलं, सगळ्यात डिफिकल्ट कोणता होता तुझ्यासाठी केर्न? ओके. 2 सांगेन. Yes. एक घरी बनवलेलं होतं मी ते, आणि एक जे मी मघाशी सांगितलं जे हो. ऑलमोस्ट 90 वेळा पडलं. ओके. सो दॅट वॉज वन ऑफ द मॅक्झिमम लेंथ प्रॉब्ली आय डिड. आणि एक जेव्हा मी घरी बनवत होतो ना, बर. तर तेव्हा पण मला माझ्याकडे सगळे स्मूथ रॉक्स होते पण फ्लॅट होते, आणि ते मला उंच करायचं होतं. सो ऑलमोस्ट म्हणजे माझ्या कमरेच्या वरती येईल एवढं उंच बनवायचं होतं, आणि तेही खूप वेळा पडत होतं. अँड इट वॉज म्हणजे वाटत होतं ते ॲक्च्युली लगोरी जशी असते ना हो, तशा टाईपचं लगोरी. होतं, पण खूप उंच. सो ते करताना मजा आलेली आणि ती चॅलेंजिंग वाटली. चॅलेंजिंग. येस. हो ना, म्हणजे इतके वेळा करून पण आता तुला काहीतरी चॅलेंजिंग आहे. सो गुड टू नो. हो. असं कधी झालंय का, म्हणजे हे ॲक्च्युली वन वर्ड सपोज टू बी, बट थोडेसे Okay. मोठेच आहेत की फोटो काढायच्या आधीच पडलंय आणि दॅट वॉज द ब्युटिफुल वन. खूप वेळा होतं. अय्यो. कसं वाटतं, ओ शेट अरे किती चांगलं झालं होतं, आणि मग परत जेव्हा बनवतो तेव्हा ते तसं बनत नाही. हा. So, खूप वेळा झालंय. खूप वेळा झालंय. तुझं फेवरेट दगड की बाबा, म्हणजे आता मी ह्या फ्रेममध्ये हा बघतीये, सो दिस इज युअर फेवरेट, किंवा तू त्याचं सिम्बॉल तुझं हे केलंयस, लोगो टाईप? सो हा माझा सिग्नेचर स्टोन म्हणून मी वापरतो. येस. सो त्याचंही मिनिंग आहे येन यांग. सो येन यांग इज बेसिकली ऑलवेज की गुड बॅड, लाईट डार्क, मेल फिमेल. सो जेवढं गुड तेवढं बॅड. सो इट्स ऑलवेज अ बॅलन्स. येन यांग ऑलवेज टेल्स अबाउट बॅलन्स. Wow. नुसतं सगळं चांगलं असूनही चालणार नाही, त्याच्यात जर वाईट असेल तेव्हा चांगलंही, असं यु नो. परफेक्ट. कन्स्ट्रक्शन, डिस्ट्रक्शन, सो एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड. आपण एखाद्या गोष्टीला नको आहे, चांगली नाही असं म्हणतो, बट दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर गुड थिंग्स टू हॅपन. सो दॅट इज वॉट yin yang in, अँड दॅट इज वॉट बॅलन्स ऑफ युनिवर्स इज, अँड दॅट्स वाय द बॅलन्स. आणि म्हणून मी तो सिग्नेचर स्टोन सगळ्या माझ्या कायरन्सवर कुठे ना कुठेतरी असतो. आता याच्यात वरती आहे, तो वरतीच असेल असं नाही, पण तो यूज करतो. आणि हे मी बेसिकली माझं एक लोगो काइंड ऑफ ॲक्ट ऑफ बॅलन्सिंगचा बनवला आहे तो. सो दीज आर स्टोन्स, आणि त्याच्यावरती yin yang असा एक माझा लोगो. आणि ते स्टोन्स पण सगळ्या आकारांत, शेप्सचे आहेत हो. ऑलमोस्ट. एक दिस इज वन वर्ड फॉर द मोमेंट वेन दॅट कायरन इज बॅलन्स्ड, आणि तो तुझा लास्ट तू पीस ठेवलायस आणि तू हात बाजूला घेतले आणि ते बॅलन्स.
सो ती आहा मोमेंट आहे, त्याच्यासाठी एक वन वर्ड सांगशील? थोडंसं उलटं की निशब्द होतं तेव्हा, कारण तेव्हा ॲक्च्युली थॉटलेस झालेलं असतो, तेव्हा काही नसतं, तेव्हा त्यामुळे शब्द नाही सुचत, तेव्हा ॲक्च्युली तो निशब्द असतो तिथे, त्यामुळे शब्द नाही आहे तिथे. इट्स जस्ट पीस, इट्स जस्ट देअर. वाव, किती अमेझिंग आज हा एपिसोड झाला अमेय. आता थोडंसं मला दाखवशील करायला, किंवा मला थोडंसं शिकवू शकशील? आज रॅपिड फायरच्या नंतरही आपण एक ॲक्टिव्हिटी टाईप हे करतोय. आम्ही मस्त कॉफी पीत आज हे केलेलं आहे. आम्ही हे नंतर कप्स घेऊन जाणार आहे. हां, वी आर नॉट गोइंग टू कीप इट हिअर. नक्कीच. पण आज आपण हे मी ट्राय करणार आहे. आर्टिस्ट असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची आर्ट मी आज ट्राय करते, आणि नंतर तू आम्हाला या कॉस्ट्युमबद्दल पण सांगशील अमेय. नक्की. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आम्ही आता अर्ली मॉर्निंग इथे आलो आहे नेचरमध्ये, आणि ही इज ऑल रेडी विथ हिज अटायर. हे सगळं तुम्हाला पण शिकावंसं नक्की वाटेल, कारण आता आम्ही हे जेव्हा करू तेव्हा प्रत्येकानं असं वाटू शकतं. तर ते त्यासाठी तू वर्कशॉप्स घेतोस. हो. इंस्टाग्राम पेज पण आहे. हो. सो ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना अशी कॉर्पोरेटमध्ये वर्कशॉप्स अरेंज करायची आहेत, अमेय अरेंज करून देतो, आणि तो तिथे रॉक बॅलन्सिंग शिकवतो. वर्कशॉप हँड्स ऑन असतात. सो ज्यांना अप्रोच व्हायचं आहे त्यांना सगळ्या डिस्क्रिप्शन्समध्ये आपण लिंक देऊया. दे कॅन अप्रोच. आणि एक अपकमिंग वर्कशॉप आहे, त्याबद्दल सांगशील? हो. सो 18 तारखेला आमचं वर्कशॉप आहे. भ्रमणकोश बरोबर मी ते वर्कशॉप करतो आहे. कासरवाडी जो डॅम आहे, कासरसाई डॅम, तर तिथे ते वर्कशॉप आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर, फेसबुकवर आहेच. सो हे जे वर्कशॉप्स जे घेतो ते कॉर्पोरेटसाठी घेतो, तसंच इंडिव्हिज्युअल्ससाठी काय म्हणजे इंडोर्स घेतो, आउटडोर्स घेतो, मुलांसाठी घेतो, ॲडल्टसाठी घेतो, सिनियर सिटीजनसाठी घेतो, आणि प्रत्येक एज ग्रुपसाठी वेगळा त्याचा थोडा फायदा होतो. जसं आपण सुरुवातीला बोललो की मुलं असतील तर त्यांना स्क्रीन टाईमपासनं दूर करायला, किंवा त्यांचं एक चित्त किंवा बैठक वाढवायला, या गोष्टी त्यांना युजफुल होतात. सिनियर सिटीजन्सचं मी एक खूप जाणवलं आहे. मला हे पहिल्यांदा खरंच सांगायचं तर मलाही माहीत नव्हतं. मी जेव्हा एकांकडे मला त्यांच्या घरी आपल्याच एजच्या आहेत त्यांची बर्थडे पार्टी म्हणून त्यांनी एक त्यांचा जो ग्रुप होता एक 10-12 जणांचा, तर घरी त्यामुळे की आपण वेगळी ॲक्टिव्हिटी करायची आहे. म्हटलं ठीक आहे, आपण हे स्टोन स्टॅकिंगची करू. तर त्यांच्या सासूबाई ज्या होत्या 82 वर्षाच्या आजी, त्या सो सुरुवातीला आय वॉज स्केप्टिकल की त्या खरंच करतील का. त्यांना खाली बसता येत नव्हतं म्हणून आम्ही त्यांना टिपायवर मी त्यांना काही दगड दिले. बाकी सगळे जण आम्ही बसून खाली करत होतो. आणि आय फाउंड इट सो इंटरेस्टिंग की ह्या सगळ्यांना मी शिकवतोय त्याच्या आधी त्यांचं ते झालेलं असायचं. त्यामुळे मला असं असायचं की त्यांना पुढची स्टेप्स द्यायला लागायचे की अजून थोडी डिफिकल्टी लेवल वाढवा, अजून थोडी डिफिकल्टी. सो त्यांनी ॲक्च्युली आर्च पण इतक्या फास्ट बनवलं. सो तेव्हा मला कळलं की बेसिकली या वयात एक तर त्यांना एंगेज कशात तरी राहणं आणि त्यांचा माइंड ॲक्टिव्ह ठेवणं, या दोन्ही गोष्टींचा याच्यामुळे खूप फायदा होतो. सो सिनियर सिटीजन्ससाठी पण वर्कशॉप्स म्हणून मी घेतो. तसंच जसं कॉर्पोरेटमध्ये आपण बोललो ते की अँगर मॅनेजमेंट, स्ट्रेस रिलीव्ह होण्यासाठी, पेशन्स वाढण्यासाठी, पर्सिस्टंट कन्सिस्टन्सीसाठी या गोष्टी युजफुल आहेत. सो टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीच्या ह्याच्यासाठी आपण हे वर्कशॉप करू शकतो. नक्कीच. मी स्कूल्समध्ये जाऊन वर्कशॉप्स करतो, काही मुलांसाठी तिथे कॉर्पोरेट्समध्ये जाऊन असे वर्कशॉप्स असतात. 18 तारखेला आहे, तुम्ही नक्की बघा तो या. आपण त्या वर्कशॉपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. सो सगळेजण जी वाट बघतात त्यासाठी आपण आता मला तो शिकवणार आहे, आणि लेट्स होप की मला ते जमेल. आपण आता हँड्स ऑन करूया आणि बघू मला जमतंय का. नक्की. तर त्याच्या आधी मग जसा हे तुला माझ्याकडनं माझा लोगो एक छोटासा हँड पेंटेड तुला, सो जेव्हा तू बनवशील तेव्हा तू तो यूज कर तुझ्या काय. त्यांनी इथे जो असा दिसतोय तसा, आणि मी आता ह्याच्यावर ठेवून का हा याच्यावर ठेवून तू बॅलन्स करून बघ. आता हा ठेवताना तुझा असा साधा ठेवलास तर इट्स नो फन, तो कोणीही ठेवू शकेल, किंवा याचे असे ब्रॉड साईड्स आहेत, तू अगदी असा ठेवलास तर तो इझिली उभा राहील. बरोबर. या ब्रॉड साईडवर. त्याच्याऐवजी
ह्या कोणत्याही हे Corners. कॉर्नर्स आहेत, ह्या कॉर्नर्सवर त्याला उभं करायचा प्रयत्न कर. मला पेपर सेट करून दिलेला आहे. हां, आणि अजून एक आहे Task. की त्याच्यातलं एक छोटंसं टेक्निक सांगतो जेव्हा करताना, की तू एखादा पॉईंट असेल जो तू खालच्या एखाद्या ग्रूवमध्ये किंवा एखाद्या पॉईंटवर तू सेट करतेस, तेव्हा तू मूव्ह करून म्हणजे असं हलकं हलकं फक्त बघायचं, हलवून दगड 3 पॉईंटला तो लॉक होतो. ओके, तर तुला जाणवेल, ते बघण्याचं नाही आहे किंवा व्हिज्युअलायझेशन नाही आहे, बट इट्स अबाउट फिलिंग. सो तो जाणवेल की तो 3 ठिकाणी लॉक होते. तू हा दगड ह्याच्यावर बॅलन्स करणार आहेस? हो, मी हा दगड याच्यावर प्रयत्न करणार आहे बॅलन्स करायचा, आणि बघूया होतो का. सो ते 3 ठिकाणी लॉक झालं की तो दगड बॅलन्स होईल. सो तू तो प्रयत्न कर, मी हा प्रयत्न करतो. लेट्स सी हाऊ वी आर एबल टू डू दॅट. बघूया. मला अवघड प्रश्न दिलाय. अवघड प्रश्न, मग तो आर्च द्यायला पाहिजे मी तुला. अजून आर्च एक खूप मोठा वेगळाच विषय आहे मग तो. जमतंय. हे होणार नाहीये, उगीच मला टफ करायचं म्हणून असं केलंय ना. होईल होईल, प्रयत्न कर. पेशन्स आपण म्हटलं होतं, कन्सिस्टन्सी, परसिस्टन्स. जमण्यासारखं वाटतं. निघून जाणार. सर बोला. जमलेला आहे. बघा, बस क्या बात आहे. खरंच जमलंय ते. येस, छानपैकी जमलंय ते, मस्त. टाडा. सगळ्या दोघांचे कॅरेंज झालेले आहेत. अँड हिअर वी आर. आमचे मस्त 2 हे झालेले आहेत. आणि असंच तुम्ही पण एक्सपिरियन्स घेऊ शकता. इंस्टाग्रामवर ॲक्ट ऑफ बॅलन्सिंग फॉलो करा. सो कधी नेचरमध्ये आपण गेलो, घरी जरी असो तरी वेगवेगळे दगड घेऊन आपण हे करू शकतो. अमेय, आज तू आमच्याबरोबर छान आम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह ऑफ मेडिटेशन. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं हे. बीइंग ॲन आर्टिस्ट, आपण कशा पद्धतीने एखाद्या आर्टमध्ये इंडल्ज होतो आणि त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो तो आपण इतरांबरोबर पण शेअर करतो. ते मला तुझं खूप आवडलं की यू एक्सप्लेन्ड इट सो वेल. थँक्यू फॉर बीइंग अमेझिंग गेस्ट ऑन द व्हायब्रंट माइंड पॉड. थँक्यू सो मच. आणि एक शेवटचं आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे हे सगळं आपल्याला पाडायचं आहे. सो दॅट इज द थिंग की आपण बनवलं आहे, छान फोटोज व्हिडिओज घेतले आपण याचे. आता हे पाडायचं. लिव्ह द नेचर ॲज इट इज. येस, लेट्स डू दॅट. शुअर. म्हणजे प्रेक्षकांना आपल्याला कळेल, जे बघतात, की हे चिकटवलेलं काही नाही आहे. सो आम्ही फक्त हे Okay. उचलून घेतो. सो ओ माय गॉड, पडलेलं आहे. So आपले पण पाडून टाकूया. पटकन केलंस तू. दॅट वॉज, ओ माय गॉड. थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्या दोघांकडून बाय बाय.